सर लेक्चर किती वाजेपर्यंत आहे? 12:30 PM. Hello. ओके सर. We know curriculum. As per curriculum, there are total 48 lectures. Weightage of 48 lectures. Then, let me introduce you to about curriculum. Share PPT. टाइम टेबल आहे का तुमच्याकडे? हो सर. Yes, sir. तुमच्याकडे सर्व Yes, sir. Yes, sir. तर Yes, दोन्ही डिव्हिजन ए आणि बी डिव्हिजन, त्या दोन्ही डिव्हिजन मध्ये थोडा चेंज झालेला आहे टाइम टेबल मध्ये. फक्त जोपर्यंत तुमचे रोल नंबर मिळत नाही तोपर्यंत. तुमचं जे प्रॅक्टिकल आहे अप्लाइड केमिस्ट्री प्रॅक्टिकल ए डिव्हिजन साठी मंडेला 1:30 to 3:30 पर्यंत होतं ना ए डिव्हिजनचं प्रॅक्टिकल. सर डिव्हिजनच अजून समजले नाही. डिव्हिजन नाही माहिती. हा नाही, मग तुमचा प्रॅक्टिकल मंडेला 10 वाजता होईल. टाइम टेबल प्रमाणे फॉलो करायचं आहे. फक्त तुम्हाला चेंजेस काय आहे, ए डिव्हिजनचं टाइम टेबल फॉलो केलं तरी चालेल. तुमच्याकडे टाइम टेबल डिव्हिजन ए आणि बी असेल ना? Yes, Yes, sir. sir. Yes, sir. ए डिव्हिजनचं टाइम टेबल फॉलो केलं तरी चालेल किंवा बी डिव्हिजनचं टाइम टेबल फॉलो केलं तरी चालेल. दोन्हीचं टाइम टेबल सेम आहे. तुम्ही बघितलं असेल टाइम टेबल. Yes, sir. टायमिंग मध्ये डिफरन्स आहे सर थोडा. कुठे टायमिंग मध्ये डिफरन्स आहे? फक्त अप्लाइड केमिस्ट्री प्रॅक्टिकल मध्ये चेंज केलेला आहे ना? माझे टाइम टेबल मी तुम्हाला टाइम टेबल शेअर करतो. तुम्हाला टाइम टेबल शेअर केलाय मी ग्रुपवर. बघा त्यामध्ये
केमिस्ट्रीचं प्रॅक्टिकल बी डिव्हिजन साठी आणि ए डिव्हिजन. चेंज फक्त तुमच्या हॅलो हॅलो आर यू ऑडिबल अँड हॅलो येस सर. येस सर. Yes, sir. Yes, sir. Yes, Yes, sir. sir. You are येस audible. सर. या सर. Yes, तुमच्या sir. टाइम टेबल मध्ये चेंजेस फक्त सर्व ठिकाणी सेम प्रॅक्टिकल टायमिंग लेक्चर सर्व सेम आहे. फक्त मंडेचं टायमिंग बघा. मंडेचं प्रॅक्टिकल बी डिव्हिजनचं 10 to 12 आहे. 10 ते 12 दिलेलं आहे ना. तर ते प्रॅक्टिकल 1:30 to 3:30 राहील. 1:30 ते 3:30 दरम्यान राहील. म्हणजे तुम्हाला ए डिव्हिजनचं टाइम टेबल फॉलो करायचं आहे. ओके. हॅलो कोणता सर परत रिपीट करा ना. Yes, sir. ए division. डिव्हिजनचं Yes, sir. ए डिव्हिजनचं टाइम टेबल फॉलो करायचं आहे. Okay, Yes, sir. sir. डिव्हिजन ए जोपर्यंत Yes, तुम्हाला sir. Yes, sir. डिव्हिजन मिळत नाही Yes, तोपर्यंत sir. टाइम टेबल ए डिव्हिजनचं तुम्ही फॉलो करणार आहात. कारण सर्व दोन्ही टाइम टेबल सेम आहे. फक्त फॅकल्टी चेंज झालेल्या असेल म्हणून तुम्हाला ए डिव्हिजनचं टाइम टेबल फॉलो करायचं आहे. ओके. तर Yes, मंडेला sir. मग 10ला So- लेक्चर नाही ना तुमचा? हं? मंडेला 10ला Hello? तुमचं प्रॅक्टिकल नाही ना? 1ला आहे ना? नाही. हा 1:30 वाजता राहील. म्हणून तुम्हाला सांगितलं ए डिव्हिजनचं टाइम टेबल फॉलो करायचं आहे. ओके. तर तुम्हाला करिक्युलम दिस इज द करिक्युलम this is the curriculum. See, this is total 48 lectures, theory lectures. See, there are course outcomes and course objectives. First, course objectives to develop knowledge of applied chemistry in interdisciplinary branches of engineering. Suppose we have to study in mechanical engineering. Then where is this applied chemistry curriculum syllabus used in various ways, different मेकॅनिकल वेज. समजा तुमच्या मेकॅनिकल ब्रांचला तुम्ही ऍडमिशन घेतलेलं आहे, मग तुम्हाला केमिस्ट्री सब्जेक्ट जे तुम्ही लर्न करणार आहात, तुम्ही जे या अप्लाइड केमिस्ट्री सिलेबस पूर्ण जो दिलेला आहे त्यामध्ये तुम्ही सर्वात एंडला कंप्लीट होताना जे तुम्ही स्टडी करणार आहात त्याचा यूज तुम्हाला सेकंड इयर थर्ड इयर साठी यूज करायचा आहे. कारण ही तुमची बेसिक लेवल आहे, प्रायमरी लेवल आहे. प्रायमरी लेवल मध्ये जे तुम्ही स्टडी करणार आहात, बेसिक स्टडी करणार आहात, ते तुम्हाला फ्युचर मध्ये सेकंड इयर थर्ड इयर साठी यूज करायचं आहे, अप्लाय करायचं आहे. देन वी हॅव टू apply to develop knowledge of applied chemistry in interdisciplinary branches of engineering. Then to apply knowledge of chemistry in engineering situations, suppose we have to arise different situations in technical field. So use applied chemistry, knowledge of chemistry in various इंजिनिअरिंग फील्ड. समजा तुम्हाला काही प्रॉब्लेम्स अराईज झाले तर तो सॉल्व कसा करणार प्रॉब्लेम. समजा एखादा मेटल दिलेला आहे, त्या मेटल पासून तुम्हाला एखादा इक्विपमेंट तयार करायचा आहे, मग तो इक्विपमेंट कसा तयार करणार. मग कोणता मेटल घेणार, मग कोणत्या प्रत्येक मेटलची एक स्पेसिफिक प्रॉपर्टी आहे. दिस प्रॉपर्टी cannot be changed. Suppose corrosivity, resistivity, weldability, strength of metal, hardness, toughness, malleability, ductility. There are different properties. Color. These properties is specific for individual materials, individual metal.
ही जी प्रॉपर्टी आहे ती प्रत्येक मेटलची इंडिव्हिज्युअल आहे. सपोज some metals are magnetic, some metals are non-magnetic. Why these metals are magnetic, some metals are non-magnetic? Then this property, magnetic property, is decided by using atomic numbers. तुम्ही ह्या टॉपिक मध्ये atomic number फर्स्ट टॉपिक आपला atomic structure. मग atomic structure वरून तुम्ही डिसाइड करणार आहे तो मेटलची प्रॉपर्टी कोणती आहे. मग तो हार्डनेस कशी असेल, त्याची स्ट्रेंथ कशी असेल, टफनेस कशी असेल, टेन्साइल स्ट्रेंथ, ह्या ज्या प्रॉपर्टी आहे त्या कशा असेल ते आपल्याला डिसाइड करता येऊ शकतं. त्यासाठी आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन माहित पाहिजे. मग इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन कसं डिटरमाइन करणार आहे. वाय टू स्टडी इन atomic structure. Yes, everybody mute yourself. Yes, who is this? Mute yourself. Okay. Atomic structure. Then next point, catalysis. In catalysis, some reaction by addition of some another substance. By introducing this substance, we have to increase reactivity of metal. You increase reactivity of substance by adding small individual substance. This substance is known as catalyst, and this catalytic process is known as catalysis. हे जो कॅटालिटिक सबस्टन्स आहे तो ऍड केल्यामुळे जो रिॲक्शनच्या रेट मध्ये चेंज होणार आहे त्या प्रोसेसला आपण कॅटालिसिस म्हणतो. दिस फेनॉमेनॉन इज नोन ॲज कॅटालिसिस. देन नॅनोकेमिस्ट्री. नॅनोकेमिस्ट्री, what is nanochemistry? Nanomaterials. These nanomaterials are smallest particles, less than bacteria, microorganisms. Then this nanomaterials is measured in nanometer. These nanoparticles cannot be easily separate out between other materials. This recently these nanomaterials is used in various applications for making thin paper, thin plastic bags. These nanomaterials is used. Then its characteristics, application, and advantages and disadvantages of nanochemistry we have to study in first unit. Then this unit I will mute ourselves. Everybody mute ourselves. तुषार बैराम, तुषार बैराम, तुषार बैराम, तुषार बैराम. Hello, Tushar Bairam. Yes, who is this Tushar Bairam?
Yes. Who is this Tushar Bairam? Hello. Yes, sir. Who is this Tushar Bairam? Tushar Bairam. Hello. Tushar Bairam. मी कोणतेही तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय, मी केव्हाही कोणालाही कोणताही क्वेश्चन विचारू शकतो. त्यामुळे तुम्ही सर्वांनी लेक्चर रेग्युलरली अटेंड करायचं आहे. ओके. See, topic, metals, alloy, insulator, and cements. We have to study in this topic: metal, mineral, ore, and flux, metallurgy, different property of metal. How will you separate out these metals from ore? What is mean by ore? What is mean by minerals? तुम्हाला या सेकंड टॉपिक मध्ये, सेकंड युनिट मध्ये मेटलच्या प्रॉपर्टीज आणि मेटल कसा सेपरेट आउट करायचा आहे. सपोज आपल्याला मेटल प्युअर फॉर्म मध्ये मिळत नाही. जो मेटल मिळतो आपल्याला तो इम्प्युअर फॉर्म मध्ये राहतो. मग त्याचं प्युरिफिकेशन कसं करायचं आहे. प्युरिफिकेशन केल्यानंतर त्याचे आपल्याला काही प्रॉपर्टी चेंज करायचे असेल तर त्याच्यात काय चेंजेस करायचे, त्यासाठी आपण काय करतो, अलाय तयार करतो. वी नो आयर्न मेटल इज मोर करोजिव्ह. तुम्हाला माहिती आहे सर्वांना आयर्न मेटलचं करोजन होतं. मग करोजन होऊ नये म्हणून आपण काय करतो, त्याला करोजन गंजू नये म्हणून काय करतो. हॅलो. पेंट करतो. पेंट करतो. पेंटिंग करतो, त्याला कोटिंग करतो, ऑइल पेंटिंग करतो किंवा त्यावर कोटिंग करतो किंवा दुसऱ्या मेटलची झिंक मेटलची कोटिंग करतो. झिंक मेटलची कोटिंग करतो. दॅट इज कॉल्ड एज गॅल्वनायझेशन अँड टिनिंग. Coating of zinc on iron metal surface called as galvanization and coating of tin on another metal surface called as tinning. Then we have to study which metals are coated with which metal. Then this is known as alloy. Alloy is a mixture of two or more than two metals. Alloy is a mixture. Zinc. Then stainless steel. Stainless steel is the best example of alloy. We know stainless steel is made up of iron. Iron is corrosive, but its alloy stainless steel is non-corrosive. Stainless steel is non-corrosive. Then cement. Construction. This cement is used in constructions. Then types of cement, setting and uses of cement we have to study in this topic. Then unit second having 8 lecture. Then third unit water. Classification of water. There are mainly two types: soft water and hard water. Then sources of water, different sources of water. Then it contain different impurities. These impurities used for determination of different impurities. How will you remove these impurities from impure water? By different ways. Then units, causes of poor lathering of soap, hard water by using suppose we have to use impure water, then it causes different disease. Then
purification of water. This purification of water is known as softening of water. These techniques are solar lime water process, permits method, and ion exchange method. Then municipal water treatment, sedimentation, coagulation, filtration, and sterilization of water. This is the purification method. Then unit 4, fuel and lubricant. We know fuel. What is mean by fuel? Fuel is a substance. This substance burn in presence of oxygen after burning, which produce large amount of heat energy. This large amount of heat energy is known as this large amount of heat energy is utilized for different purpose. Then fuel is defined as it is any substance which is ignite during ignition in presence of oxygen to produce large amount of heat energy is known as fuel. Then there are different types wood सर आवाज नहीं येते. or cell. सर आवाज नाही Cell. नाही सर सर क्लिअर आवाज सर यू आर नॉट Hello. Hello. Are you audible? Yes. Are you audible? सर ऑडिओ Yes. Yes, sir. Voice is clear now. आता ऑडिओ hello My voice is clear Yes, now. sir. yes you are audible. यस सर युअर clear. वॉइस Okay. क्लिअर. Okay. Okay. Thank you. Then fuel. Fuel is a substance which is ignite in presence of oxygen to produce large amount of heat energy is known as fuel. Then are solid fuel like coal, charcoal, wood is solid fuel. Then gaseous fuel, LPG gas, biogas is a type of gaseous fuel. Then solid liquid fuel, petrol, diesel, kerosene is type of liquid fuel. Then lubricant. What is lubricant? Lubricant is defined as it is substance which is introduced between two movable or sliding parts to reduce friction is known as lubricant. Then we have to study types of lubricant: solid, liquid, and semi-solid lubricants. This is 3 types of lubricants. Then different types of lubricant used in different type of machines. Liquid lubricant is used in heavy loaded machine parts, and solid lubricant is used in heavy loaded machine parts. Then its mechanism. Then last unit, electrochemistry and corrosion. What is mean by electrochemistry and corrosion? How will you reduce corrosion by using electrochemistry? Then basic concept of electrochemistry: oxidation, reduction, redox reaction, electrolysis of non-electrolytes and electrolytes with explained with suitable example. Faraday's law of electrolysis and simple numerical problems depend upon their Faraday's law of electrolysis, Faraday's first law and second law of electrolysis. Then industrial application of electrolysis, electroplating and electrorefining. Then electroplating. What is mean by electroplating? Coating of one substance on another substance by using electroplating. Then etching process of printed circuit board by using APCL3. Then types of cell. There are 2 types of cell: primary cell and secondary cell. What is primary cell and secondary cell? We have to study in this electrochemistry topic. Then corrosion. What is mean by corrosion?
And how will you reduce friction, or how will you reduce corrosion by using different methods? There are different methods. This is the topic unit number 5. Then specification table of marking scheme. First topic, first unit, ask out of 80 marks. टोटल तुम्हाला 80 मार्क्सचा फायनल पेपर राहणार आहे. त्यामध्ये 14 मार्क्स फर्स्ट युनिट साठी, 14 मार्क्स सेकंड युनिट, थर्ड युनिट 40 मार्क्स, फोर्थ युनिट 14 मार्क्स, and fifth unit 24 marks. Then we have to submit assignment, practicals and tasks after at the end of semester. Tutorial, practical, assignment, task should be properly designed and implemented with an attempt to develop different types of cognitive and practical skill. After completion of 14 practical, this is 14 practicals. हे सर्व प्रॅक्टिकल कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला जे आउटकम मिळणार आहे ते तुम्हाला ही जी बेसिक नॉलेज आहे, आपला सब्जेक्ट आहे अप्लाइड केमिस्ट्री सब्जेक्ट, म्हणजे बेसिक नॉलेज तुम्हाला सेकंड इयर, थर्ड इयर किंवा कोणत्याही टेक्निकल सिच्युएशन मध्ये जो प्रॉब्लेम येत असेल ते सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला हे बेसिक सब्जेक्ट यूज करायचे. देन टाइप ऑफ एक्झाम्स. 80 मार्क्सचा जो फायनल पेपर राहणार तुमचा तो सेक्शन ए, सेक्शन बी आणि सेक्शन सी मध्ये सॉल्व्ह करायचा आहे तुम्हाला. सेक्शन ए हा. सर एवढा पेपर 80 मार्क्सचा आहे का? सर आवाज नाही येते. हॅलो सर, तुमचा आवाज नाही येते. सर आवाज नाही येत. सर आवाज नाही येत. हो सर, आवाज नाही येत होता. सर 2 मिनिटं थांबा. नेटवर्क इश्यू असेल. Hello, sir. You are not audible. Hello, sir. You are not audible. सर तुमचा आवाज येत नाही सर. आवाज येत नाही सर तुमचा. Yes, my voice is clear now. सर स्क्रिप्ट आहे का? Yes, sir. Your voice is clear. Yes, sir, now audible. येस सर. Yes, sir. Okay. No problem, sir. Excuse me, sir. Sure. Excuse me, सर sir. पेपर पुन्हा मल्टिपल चॉईस राहणार आहे का? मल्टिपल चॉईस क्वेश्चन. सर्व एक्झाम तुमची मल्टिपल चॉईस मध्येच राहील. जरी कॉलेज ऑफलाईन मध्ये चालू झालं त्यावेळेसही तुमची एक्झाम अप्लाइड केमिस्ट्री साठी मल्टिपल चॉईस सारखीच राहील.
हॅलो, Sir. ज्यावेळेस Yes, sir. कॉलेज Sir, please repeat. ऑनलाईन किंवा ऑफलाईन मध्ये तुमची अप्लाइड केमिस्ट्रीची एक्झाम मल्टिपल चॉईस टाईपच राहील. ऑनलाईन किंवा ऑफलाईन मध्ये. येस, सर फायनल एक्झाम पण का? फायनल एक्झाम मल्टिपल चॉईस. हो, फायनल एक्झाम सुद्धा मल्टिपल चॉईस टाईपच राहील. तुम्हाला येस, सर फक्त केमिस्ट्रीचं आहे का? लॉंग टाइम आन्सर नसतील. केमिस्ट्री साठी केमिस्ट्री आणि फिजिक्स सब्जेक्ट तुम्हाला मल्टिपल चॉईस टाईप राहील. सर्व Yes, sir. क्वेश्चन्स Sir. मल्टिपल चॉईसचे राहतील किंवा Sir. मॅच द फॉलोइंग. ओके, Sir, येस, theory book आणि practical book combined बनवली तर चालेल का? हो चालेल. Sir, practicals 14 आहे की 16? टोटल 16 प्रॅक्टिकल्स आहे. 2 प्रॅक्टिकल्स तुमचे सेक्शन मध्ये तयार केलेले, म्हणजे टोटल 14 प्रॅक्टिकल्स होतात. Okay, sir. हे बघा, येथे टोटल 16 प्रॅक्टिकलच हे दिलेलं आहे, परंतु 2 प्रॅक्टिकल तुमचे सेक्शन मध्ये तयार केलेले म्हणून ते सेपरेट दिलेले आहे. लास्ट प्रॅक्टिकल 15 and 16 पर determination of electrochemical equivalent of copper metal using Faraday's first law and determine the rate of corrosion in acidic medium. Okay, this is the online examination scheme. Type A, Type B, Section A, Section B and Section C. First 40 questions, total 60 क्वेश्चन असेल तर त्यातले 40 क्वेश्चन्स 40 मार्क्स साठी, 20 क्वेश्चन्स डिफरंट सेक्शन मध्ये. सेक्शन सी पार्ट फर्स्ट contain total 5 match the following questions. स्क्रीन दिसत हॅलो हॅलो, स्क्रीन दिसत नव्हती सर. Yes, First- sir. Section A 20 questions, section A 40 questions, section B 10 questions and section C 10 questions. सेक्शन सी मध्ये 5 क्वेश्चन्स विचारले जातील, ते मॅच द फॉलोइंग राहतील. आणि सेक्शन बी जो राहील म्हणजे सेक्शन पार्ट 2, ते असर्शन अँड रिझन टाइप क्वेश्चन्स राहतील. मी तुम्हाला कंटिन्यू ज्यावेळेस लेक्चर आपला फर्स्ट युनिट संपेल त्यावेळेस तुम्हाला एक्सप्लेन करेल. ओके, देन स्टार्ट फ्रॉम फर्स्ट युनिट. हॅलो सर, आवाज नाही येते. Yes, now are you visible? Hello. हो सर, बरोबर येते. Yes, sir. Okay. Welcome to Government Polytechnic Nashik. Myself PD Tambe, lecturer in applied chemistry. So let me start. First topic. सर आपला कोड total- काय? 6-1, sorry, 2-1. 1 minute. Applied 2-1-1-0-5. This is the
applied chemistry code PHY. Okay, PHY 2112105 is the code of applied Yes, sir. chemistry Sir, subject. your voice is breaking. सर आवाज ब्रेक होतोय. Unmute yourself. ज्यावेळेस तुम्ही अनम्यूट करताल तुम्ही स्वतःला सर्वांना तर माझा व्हॉइस क्लिअर येईल. जोपर्यंत तुम्ही अनम्यूट करणार नाही सॉरी तर व्हॉइस माझा ब्रेक होईलच. कारण स्टुडंट ज्यावेळेस तुम्हाला क्वेश्चन विचारायचा असेल त्यावेळेस तुम्ही क्वेश्चन विचारल्यानंतर तुमचा माईक म्यूट करायचा आहे. जोपर्यंत तुम्ही माईक तुमचा ऑन ठेवताल त्यावेळेस माझा व्हॉइस ब्रेक होईल. त्यामुळे तुम्हाला तुमचा माईक ऑफ ठेवायचा आहे. ज्यावेळेस तुम्हाला क्वेश्चन विचारायचा आहे क्वेश्चन विचारल्यानंतर माईक ऑफ करायचा आहे, म्यूट करायचा आहे. म्यूट केल्यानंतरच माझा व्हॉइस क्लिअर येईल. जर तुमच्या दोन ते तीन स्टुडंटचा जरी माईक ऑन राहिला तरी माझा व्हॉइस ब्रेक होऊ शकतो. Okay, this is the total marks 150. Out of 100, theory exam 100 marks and practical term work 50 marks. This is practical term work. After submission, total assignment, task, attendance at the end of semester, we have to give out of 50 marks. This is the 50 mark today, and exam theory exam for 100 marks. Theory exam तुम्हाला 100 marks राहील. Then theory exam classified into final exam 80 marks and PT exam 20 marks. Progressive test. There are total 2 progressive tests, PT1 and PT2. C, PT1 and PT2. PT1 for 20 marks and PT2 for 20 marks. या दोन्ही पीटीचा ऍव्हरेज तुम्हाला 20 मार्क्स मध्ये दिलं जाईल आणि 20 प्लस 80 टोटल 100 मार्क्स. This PT for 20 marks, second PT for 20 marks. Average of this PT1 and PT2 we will get 20 marks, and this final exam for 80 marks. Then 80 plus 20 total 100 marks for theory exam. Marking scheme and credits. Suppose काही स्टुडंट्सला काही स्टुडंट आवाज नाही येते. yes my voice is clear now. Hello. अटकतोय सर आवाज. Yes, sir. Yes, sir. Okay. Yes sir. Yes, sir. 80 marks theory exam. Out of 80 तुम्हाला मिनिमम 40 मार्क्स पाहिजे. सॉरी 32 मार्क्स for passing. Out of 80 we will require 32 marks for passing, and in PT out of 20 required 8 marks. Total 100 marks. From out of 100 we will require 40 marks. जर तुम्हाला 40 मार्क्स मिळाले तर तुम्ही या सब्जेक्ट मध्ये पास आहे. जर एखाद्या स्टुडंट्सला 31 मार्क्स मिळाले आणि इकडे 8 मार्क्स मिळाले तर टोटल किती झाले 39 मार्क्स. तो कॅन्डिडेट ह्या अप्लाइड केमिस्ट्री सब्जेक्ट मध्ये फेल आहे. ओके, सपोज एखाद्या स्टुडंट्सला इकडे 32 मार्क्स मिळाले, इकडे 7 मार्क्स मिळाले तर टोटल किती झाले 39. तर तो काय फेल आहे. ओके, जर एखाद्या स्टुडंट्सला इकडे आउट ऑफ 80 फायनल एक्झाम मध्ये
33 मार्क्स मिळाले. इकडे 7 मार्क्स मिळाले. टोटल किती झाले? हॅलो, 33 plus 7 40 झाले सर 40. कॅन्डिडेट विल राईट का पास? पास. पास होईल हा. म्हणजे तुम्हाला पीटी मध्ये फेल. नाही, पीटी मध्ये तुम्हाला 1 मिनिट म्यूट और सेल्फ. तुमचा आवाज मध्ये मध्ये बंद होतो. तुम्ही म्यूट करा तुमचा माइक. म्यूट और सेल्फ. म्यूट और सेल्फ. हॅलो हॅलो, माय Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ओके. सर येतो 33 plus 7 टोटल 40 मार्क्स. तर तुम्ही या सब्जेक्ट मध्ये पास आहात. जर एखाद्या कॅन्डिडेटला थिअरी एक्झाम मध्ये 40 मार्क्स मिळाले आणि पीटी मध्ये जी झाली तुमची पीटीचे मार्क्स, पीटी मध्ये 0 मार्क्स मिळाले, तर टोटल झाले 40 मार्क्स. तर हा कॅन्डिडेट पास आहे. पास. म्हणजे तुम्हाला मिनिमम थिअरी मध्ये 32 मार्क्स पाहिजे. मॅक्झिमम 40 मार्क्स मिळाले तरी चालेल किंवा 80 मार्क्स मिळाले तरी तुम्ही पास त्या सब्जेक्ट मध्ये. मग तुम्हाला थिअरी एक्झाम मध्ये मिनिमम 32 मार्क्स पाहिजे पासिंग साठी. आणि जर तुम्हाला थिअरी मध्ये 32 मार्क्स मिळाले तर पीटी मध्ये 8 मार्क्स पाहिजे. म्हणजे पीटीला तुम्हाला 0 मार्क्स मिळाले तरी नो डाऊट. थेरीला जर 40 असले याला 0 असले तर मग थिअरीला 40 मार्क्स आणि पीटीला 0 मार्क्स मिळाला तरी तुम्ही त्या सब्जेक्ट मध्ये पास आहे. हॅलो सर. परंतु सर जर थिअरीला 31 मिळाले आणि पीटीला 9 मिळाले तर फेल. इथे सांगितलं ना. इथे 9 मार्क्स. थिअरीला 31 आणि पीटीला 9. हॅलो. टोटल 40 होती ना. हॅलो सर. 1 मिनिट. थिअरीला तुम्हाला 31 मार्क्स मिळाले आणि पीटीला 9 मार्क्स, तर हे झाले 40 मार्क्स. हा कॅन्डिडेट फेल आहे. हा कॅन्डिडेट फेल होऊ शकतो. म्हणजे तुम्हाला मिनिमम 32 हॅलो. मार्क्स. हॅलो. हा बोल ना. हा सर 40 मार्क्स थिअरीला पडले तर पीटीला जर 0 पडले सर पास का सर? हो, पण थिअरीला 0 चालेल. पीटीला 0 मार्क्स मिळवण्याचा प्रयत्न नाही करायचा. हो सर चालेल. सर हो, सर. पीटीची एक्झाम पण ओके. एमसीक्यू होते का? पीटी मध्ये 32 मार्क्स पाहिजे मिनिमम. सर पास राहील ना. कोण? Sir, I can do it out of. येस. हॅलो Sir, I can Sir. do it out of marks in case. सर. ओके ओके. पीटीची Okay, एक्झाम okay, पण sir. एमसीक्यू राहते का? येस पीटीची एक्झाम पण एमसीक्यू राहते. येस. आस्क. हॅलो, प्लीज आस्क क्वेश्चन. तर पीटीची एक्झाम पण एमसीक्यू राहते का? हो हो, एमसीक्यू टाईप. पीटी एक्झाम पण एमसीक्यू टाईप राहील. म्हणजे त्यावेळेस ऑफलाईन कॉलेज चालू होईल त्यावेळेसही तुमची पीटी एक्झाम एमसीक्यू टाईप पूर्ण एक्झाम तुमची एमसीक्यू टाईप राहील. येस. तर म्हणजे 100 मार्क्सचा पेपर एमसीक्यू राहील ना म्हणजे पूर्ण. हो एमसीक्यू टाईप. 100 मार्क्सचा पेपर एमसीक्यू टाईप. ऑनलाईन एक्झाम. ऑनलाईन एक्झाम राहील, परंतु ज्यावेळेस कॉलेज ऑफलाईन चालू होईल त्यावेळेस तुम्हाला एक्झाम कॉलेजमध्ये द्यावं लागेल ऑनलाईन. जशी तुम्ही घरून देत होते एक्झाम ऑनलाईन मध्ये, तशी तुम्हाला ऑफलाईन कॉलेज चालू होईल त्यावेळेस ऑफलाईन मध्ये कॉलेजमध्ये येऊन तुम्हाला एक्झाम द्यावं लागेल.
ओके. सर कॉलेज चालू झाले ऑफलाईन पण 100 मार्क्सचा पेपर एमसीक्यू मध्ये राहील ना? हो, एमसीक्यू मध्ये राहील. सर बाकी एक्झामचं पण पासिंग स्ट्रक्चर असंच आहे. पासिंग स्ट्रक्चर सेम आहे. 80 प्लस 20. 80 मार्क्स आउट ऑफ 80 32 मार्क्स पाहिजे पासिंग साठी, म्हणजे 40% मार्क्स पाहिजे. 40% पासिंग क्रायटेरिया आहे. सर कोणताही सब्जेक्ट 50 मार्क्सचा सब्जेक्ट असेल तर 16 मार्क्स 20 मार्क्स पाहिजे. ओके. फर्स्ट atomic structure, first unit atomic structure, catalysis and nanochemistry, in which first topic atomic structure. There are different scientists discover atomic structure theory. John Dalton in 1838, matter made of tiny particles called as atom. Atomic structure, we know atom. Atom is the smallest individual particle known as atom. Smallest individual particle. लहानातला लहान जो पार्टिकल असेल त्याला आपण ॲटम म्हणतो. Atom, what is mean by atom? Atom is made up of proton, neutrons and electrons. Then these protons, neutron and electrons is present in atom. Then electrons revolving around, we know electrons revolving around the nucleus and protons and neutrons present in nucleus and electrons revolving around the nucleus. This is the modern theory of atomic structure. समजा हा न्यूक्लियस आहे. मॉडर्न थिअरी तुम्हाला काय माहितीये? Protons and neutrons present in nucleus. This is nucleus and electrons revolving around the nucleus in circular path. This circular path is also known as stationary orbit, and this stationary orbit having energy. Then this energy stationary orbit is known as energy path. This energy path having different energies. Cell 1, cell 2 and cell 3. ओके. म्हणजे ही थिअरी तुम्हाला माहिती आहे, परंतु जी ॲटॉमिक स्ट्रक्चर थिअरी पहिल्यांदा ज्यांनी डिस्कवर केलेली आहे, दी सायंटिस्ट नेम आहे जॉन डाल्टन in 18th. Matter made of tiny particles called as atoms. Then second scientist in 1897, Thomson, discover of electrons using cathode rays. Discover electrons by using cathode rays. Bombarding of cathode rays on fluorescent screen. Then observe different types of path. Then next scientist, 1909, Robert Millikan, discovered negative charge on electrons. Electrons are negatively charged particles, but we cannot explain this. Robert Millikan cannot be explained how electrons revolving around the nucleus. हा जो न्यूक्लियस आहे, तर हा न्यूक्लियस या न्यूक्लियस मध्ये काय आहे? प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स, आणि प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या कडेने इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व्ह होतात. पण इलेक्ट्रॉन्स जे इलेक्ट्रॉनवर चार्ज निगेटिव्ह आहे, प्रोटॉनवर चार्ज पॉझिटिव्ह आहे, न्यूट्रॉनवर चार्ज लेस आहे, झिरो चार्ज आहे. हे सुरुवातीला माहित नव्हतं. समजा प्रोटॉन आणि न्यूट्रॉन न्यूक्लियस मध्ये, तेही माहित नव्हतं. इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व करतात न्यूक्लियसच्या कडेने, तेही माहित नव्हतं सुरुवातीला. कोणती थिअरी, समजा तुम्ही आता फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलं, तुम्हाला थर्ड इयरचं काय माहितीये का? तुम्हाला एवढं माहितीये फक्त तुम्ही थर्ड इयर कम्प्लीट झाल्यानंतर, आता तुम्हाला काय माहितीये? थर्ड इयर कम्प्लीट झाल्यानंतर तुमचं डिग्री कम्प्लीट होणार आहे, डिप्लोमा कम्प्लीट होणार आहे, डिप्लोमा डिग्री कम्प्लीट होणार आहे. पण तुम्हाला त्यामध्ये काय स्टडी केल्यानंतर काय आउटकम्स मिळणार आहे ते अजून तुम्हाला माहित नाही. तुमचा ज्यावेळेस प्रोग्राम कम्प्लीट होईल, कोर्स कम्प्लीट होईल, त्यावेळेस तुम्हाला
आउटकम्स कळते त्यातले. म्हणजे तसंच थिअरी मध्ये सेम आहे. ॲटॉमिक स्ट्रक्चर ज्यावेळेस डेव्हलप झाला, सुरुवातीला डिफरंट सायंटिस्टनी स्टडी केला त्यावर, ॲटमवर. जॉन डाल्टन, थॉमसन, मिलिकन, बोर, रुदरफोर्ड discovered this atomic structure theory. In 1911, Ernst Rutherford discovered of nucleus, lots of open space in an atom. Then Bohr, electrons orbit and nucleus is different cells. Electrons revolving around the nucleus in different cells in circular path. See, this is periodic table. हे तुम्हाला जी ॲटॉमिक स्ट्रक्चर डिस्कवर केलेलं आहे लास्टला बोरने, ॲटॉमिक स्ट्रक्चर डिस्कवर करताना सुरुवातीला पूर्ण ॲटॉमिक स्ट्रक्चरचं मॉडेल त्यांनी वेगळं सांगितलेलं आहे. आपण 1 by 1 स्टडी करणार आहोत. ॲटॉमिक स्ट्रक्चर कसं फायनल झालं, जसं तुम्हाला माहिती आहे, protons and nucleus present in nucleus, protons and neutrons present in nucleus, and electrons revolving around the nucleus. We know these electrons revolving around the nucleus in circular path. Then this is periodic table. This is modern periodic table. This periodic table contain S block element, F block, inert gas element, सर आवाज inert gas element. Yes, are you? Yes, सर ऑटोमेटिक my नंबर पाठ voice करू is सर clear ते? now? Your voice Yes? is breaking, sir. नाही काय? व्हॉइस इज ब्रेकिंग. ऑटोमेटिक नंबर पाठ करू. नाही पाठ नाही करायचे. 1 to 30 पर्यंत तुम्हाला माहित पाहिजे. 1 to 30. ऑटोमेटिक नंबर 1 नाही to 30. ॲटॉमिक नंबर, इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन तुम्हाला कसं पाहिजे ते मी तुम्हाला डिटरमाइन कसं करायचं आहे ते पुढच्या लेक्चर मध्ये घेणारच आहे. 1 to 30 पर्यंत तुम्हाला लर्न करायचे. 1 to 30 पर्यंतचे atoms, name of atoms. Suppose helium first, hydrogen, helium, lithium, beryllium, nitrogen, oxygen, fluorine, neon, sodium, magnesium, aluminum, silicon, phosphorus, sulfur, chlorine, argon, scandium, titanium, vanadium, chromium, manganese, ferrous, cobalt, nickel, copper, and zinc. This is the total 30 elements. आता पिरियडिक टेबल मध्ये लेफ्ट हँड साइडला एस ब्लॉक एलिमेंट आहे, राइट हँड साइडला पी ब्लॉक एलिमेंट्स आहे, मिडलला डी ब्लॉक एलिमेंट्स आहे आणि बॉटमला एफ ब्लॉक एलिमेंट. एस ब्लॉक एलिमेंट लेफ्ट हँड साइडला काय आहे, पी ब्लॉक एलिमेंट्स राइट हँड साइडला काय आहे, डी ब्लॉक एलिमेंट मिडलला आहे, एफ ब्लॉक एलिमेंट बॉटमला आहे. जी पोझिशन आहे प्रत्येक एलिमेंटची स्पेसिफिक पोझिशन आहे, ठराविक जागा दिलेली प्रत्येक एलिमेंटला. मग तो एलिमेंट त्या जागेवर प्लेस का होतो हे आपल्याला या ॲटॉमिक स्ट्रक्चर टॉपिक मध्ये स्टडी करायचं आहे. समजा हा हेलियम दिलेला इथे, तो हेलियम इथेच का आलेला आहे, झेनॉन इथेच का आलेला आहे, किंवा हा ॲल्युमिनियम आहे, ॲल्युमिनियम त्याच पोझिशनला का आहे, ह्या टॉपिक मध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे. इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन, थिअरी ऑफ ॲटॉमिक स्ट्रक्चर अँड
इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन. एस ब्लॉक इलेमेंट मध्ये हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सिजियम and francium. This is the first column of S block. Helium, hydrogen, lithium, sodium, potassium, rubidium, cesium and francium. Then second row of S block element: beryllium, magnesium, calcium, strontium, barium and radium. Then D block elements. These D block elements are transition elements. हे ट्रान्झिशन एलिमेंट्स आहे, त्यांना आपण ट्रान्झिशन एलिमेंट्स का म्हणायचं? when transuranic elements, what is mean by transuranic elements? transuranic element म्हणजे काय? Transuranic elements means these elements are prepared by using uranium. They are called as transuranic elements. Onwards 92, atomic number 92, all elements is known as transuranic elements. कारण ते जे elements आहेत transuranic elements युरेनियम पासून तयार होतात, म्हणून आपण त्यांना ट्रान्सयुरेनिक एलिमेंट्स म्हणतो. ट्रान्सयुरेनिक. हॅलो, आवाज ब्रेक होतोय सर तुमचा. रेंजचा प्रॉब्लेम नाहीये तुमच्याकडून, मला कधी प्रॉब्लेम झाला असेल, ब्रेक होते माझं व्हॉइस. हॅलो सर. हो सर ब्रेक होते. सर होतोय तुमचा आवाज ब्रेक होतोय तुमचा आवाज. हॅलो सर. ब्रेक होतोय सर. सर ब्रेक होतोय आवाज. ओके ओके. हॅलो, अनम्यूट युअर सेल्फ. बोला. ओके. आले जवळ असते. हॅलो नाही, जेवायचं नाही आज. हॅलो. नाही आज. येस सर. कोण बोलत होता आता? तुम्ही माईक म्यूट करून नाही ठेवला किंवा तुम्ही म्यूट केला, कंटिन्यू तुम्ही म्यूट अनम्यूट करत असाल तर आवाज ब्रेक होणारच आहे माझा. आता येतोय का आवाज? येस सर. यस सर. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस तुमचा माईक ऑफ करून ठेवता त्यावेळेस माझा व्हॉइस क्लिअर येतो. तुम्हाला ज्यावेळेस क्वेश्चन विचारायचा आहे त्यावेळेस तुम्ही हॅलो सिद्धेश शिरसाट. सॉरी सर, चुकून झालं. प्रत्येकाचं असं चुकून होत असेल तर आवाज ब्रेक होणारच आहे ना. ओके. उद्या पुन्हा माझं 11:30 ला लेक्चर राहील. मी तुम्हाला टाइम पुन्हा ग्रुपवर टाकेलच. ओके. हॅलो. नाही सर कितीला आहे? ओके सर. संडेला 11:30. उद्या कसा? उद्या 11:30 वाजता लेक्चर राहील माझं. यस ओके सर. 1 मिनिट, मला अटेंडन्स डाउनलोड करून घेऊ द्या. मी ज्यावेळेस तुम्हाला लेफ्ट सांगेल त्यावेळेस तुम्ही लेफ्ट व्हायचंय. येस सर उद्या किती वाजेपर्यंत लेक्चर राहील आपलं? सर एक्सक्यूज मी सर. येस सर तेवढी सर जे नोट्स द्या ना टाकून, ते तुम्ही आता जे पण शिकवतो ते नोट्स द्या ना टाकून ग्रुपवर, म्हणजे आम्ही त्याला वाचून हो, घेऊ सर. परत. ॲटॉमिक नंबरचा चार्ट पण टाका. येस सर. सर ते 30 ॲटॉमिक नंबर लर्न करायचे ते टाकून द्या ना. तर ते पेपरचं पण ग्रुपवर टाकून. कोणता?
सर आता Hello? ऍटॉमिक शिकवले ना ते सगळं ग्रुपवर टाका ना, म्हणजे आम्ही मध्ये रिराईट करू. ओके ओके. ॲटॉमिक नंबर ना? सर नोटबुक Yes, मध्ये sir. लिहाय. हो यस सर ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर तर मी तुम्ही ते- आता ते Hello? पण द्या. कोणते नोट्स दिलते ना आता. नोट्स मी युनिट कंप्लीट झाल्यानंतर देणार आहे. एक्सक्यूज मी सर सर नोट सर तुमच्याकडे टेबल- युनिट का? प्रोडक्ट टेबल नोट- टाका ना ग्रुपवर. पिरियडिक टेबल टाकतो मी तुम्हाला. हो चालेल. ग्रुपवर मी तुम्हाला 1 to 30 पर्यंत सर कोणचे बनते? मी टाकतो तुम्हाला ग्रुपवर. नोटबुक मध्ये लिहायचे का काही? हो. आताच नाही लिहायचे मी काय तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन ज्या वेळेस कम्प्लीट होईल. हॅलो. इलेक्ट्रॉनिक Yes, कॉम्प्लिकेशन पर्यंतचा जो टॉपिक कम्प्लीट होईल त्यापर्यंतचा मी तुम्हाला सेंड करेल. नंतर सांगेल काय नोटबुक मध्ये कम्प्लीट करायचंय. आता नाही कम्प्लीट करायचं. ओके सर. ओके सर. हॅलो. ओके सर. ओके सर. येस ओके सर. सर. ओके सर. ओके सर. ओके सर. हॅलो. प्राईम लायब्ररी. बोला सर. हॅलो. हा माझा वॉइस क्लिअर येतोय का आता? हो सर येतोय. येस. हो सर येत आहे. हो सर. सर लिहायचंय का? So you can left now. You can left now. Can we leave? Yes, yes, you Yes, can sir. leave now. Yes, you can leave now. Thank you. थँक यू Yes, सर. you can leave now. थँक्यू सर. बाय सर. थँक्यू सर. बाय सर. Thank you, sir. बाय सर. थँक्यू सर. बाय सर. थँक्यू सर. बाय सर.